नमस्कार, डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून 19 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि शिंदे सेना नेत्या दीपाली सय्यद यांनीही मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स या चित्रपटात कुठेही रुपाली चाकणकर यांची भूमिका असल्याचे सांगितलं नाही. असे असतानाही रुपाली चाकणकर OTT प्लॅटफॉर्मच्या संबंधांवर चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप दीपाली सय्यद यांनी केला. काही झाले तरी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपट 2 ऑक्टोबरला रिलीज होईल असा दावा रुपाली सय्यद यांनी केला. असा दावा दीपाली सय्यद यांनी केला. दीपाली सय्यद म्हणाल्या की महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्समध्ये रुपाली चाकणकर यांची भूमिका असल्याचं आपण कुठेही म्हटलेलं नाही. उलट रुपाली चाकणकर स्वतःच ही भूमिका आपली असल्याचं सांगून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. रुपाली चाकणकर यांनी आपल्या विरोधात 25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला असून आता ते 500 कोटीहून मानहानीचा दावा परत रुपाली चाकणकर यांनी दीपाली सय्यदवर केला आहे. आपण सोशल मीडियावर रुपाली चाकणकरांच्या बाबतीत कोणतीही अश्लील पोस्ट केलेली नाही, तर केवळ चित्रपटाचा टीजर पोस्ट केला आहे असे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. या चित्रपटात श्रद्धा अंधश्रद्धेतील फरक दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोणाच्याही जीवनापट नाही असा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून आपली रोजीरोटी या चित्रपटावर अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं. काही झाले तर महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होईलच असा पूर्वचार दीपाली सय्यद यांनी केला. पाहूया 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र फाइल्स होतं की नाही होत प्रदर्शित. पात्रा, डीसी न्यूज मराठी थांबवेतीस.